धम्माल विनोदी वेब सिरीज बकुळा सखाराम गोठाळे, मुक्काम पोस्ट गोठाळेवाडी। सरपंच त्या बकुळीला फोन लावा की हो, नाही तो तेव्हा जाईन की हो म्हणून म्हणतो मी। असं म्हणा की मग सावकार लावा की हो फोन। कोणाचा फोन वाजला बाई? आताच फोन यायचा होता बाई, काम करायला लागले कीच फोन वाजतात। आता बाई सरपंच। हॅलो हॅलो बकुळे। हा सरपंच बोला की। तुझा वाघ आहे का घरात? हो घरीच आहे तर। आम्ही येतोय डॉक्टरला घेऊन, कळलं का? डॉक्टर तुम्ही बाई या 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 लवकर या लवकर या, घरीच आहे तर ते। त्या बियाण्याला कुठं पाठवू नको, तिथंच दडून ठेव। वय ठेवते ध्यान, लवकर या सरपंच तेवढं। जाऊन देऊ नको बरं का? येतो आम्ही। हा ठेवा ठेवा। ह्याला आता काहीतरी लाडीगुडी लावून थांबवावं लागल, नाहीतर हे मुडदा जायचा दारू प्यायला आणि मग यायचं डॉक्टर घरी। बकुळे काहीतरी करावं लागतंय आता। भैया ह्यो माणूस अजून झोपलाय। बेकारी करून टाकली त्याने। सावकार बोला, आपण सगळे जो गेलो ना तर त्या बियाण्याला आहे ना शंका येईल। आपण एक काम करू, सावकार तुम्ही मी आणि डॉक्टर तुम्ही जाऊ पुढं। काय नारबा तुम्ही, गुलाबराव तुम्ही इथंच थांबा। चुकून जर का ते बियाणं निसटलं तुम्ही त्याला कचकन धरा बाहेर, कळलं का? आम्ही होतो पुढं हा, आणि पागून थांबा जरा, कळलं का? चला सावकार चला। सावकार काय झाले? मला बकुळे तुला बी आवडतो। सरपंच तुमच्या सोबत मी आहे की हो, घाबरू नका, चला म्हणते मी। माझ्या जवळ ठीक आहे चला। मालक ओ मालक, आव उठा आता, आव उठा की, किती वाजलेत? अयो आव किती उशीर झालाय? अरे आज दिवस नेमका कोणीकडे उगावलाय म्हणायचं। हो का हो? काय झालं? थांबा तुमच्यासाठी चहा टाकते। नाही, काल भर माणसात तुडीव लय मला हा, आणि आज सकाळ सकाळ डायरेक्ट पाय दाबती म्हणून म्हणलं अजून पेकाड दुखतय माझं। आय 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 आय। आव तसं नाही, पण बायकोचा जीव असतोय का नाही नवऱ्यावर? हा हा चहा घ्या। अरे काय लावलंय सकाळ सकाळ चिया आणि डायरेक्ट हातात? आईला ते पण हातूनच। बकुळे ह्यात काय औषध बिवषध तर टाकलं नाही ना? मारा बिरायचा विचार तर नाही ना तुझा सकाळ सकाळ मला? मी काय असा तसा मरत बिरत नसतोय, सकाराम गोठाळे म्हणतात मला। ओ सोप्पाय वय। आव धनी तुम्ही पती परमेश्वर आहे का नाही माझं, आणि तुम्हाला मारायचं पाप करेल भाई म्या? काहीतरी भानगड आहे बघ 100%, नाहीतर तुझं असं वागणं बघ शक्यच नाही। अहो आज मी लय खुश आहे, तुम्ही पण उरका बरं पटकन, ते गुरांना खायला टाका, मी पण पटापटा उरकती, उरका लवकर। होय 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 होय। सकाराम सकारामा, अरे सकाराम झाली का बाजू?
अय्यो शकारामा झाली का रे बाबा झोप? काय म्हणते मी? होय 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 सावकार या या सरपंच या 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 बसा 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 बसा. अरे सखारा हा. ते डॉक्टर साहेब सकाळपासून गावभर येणार ते मला मध्ये भेटलं. मला म्हणतात सकाराम घोटाळ्यांचं घर कुठे आहे, सकाराम घोटाळ्यांचं घर कुठे आहे, सकाराम घोटाळ्यांचं घर कुठे आहे. मी आणलंय बाबा घरी. त्यांचं काय काम आहे तुझ्याकडे बघ बाबा. पण यांचं काय काम आहे माझ्याकडे? अहो सकाराम भाऊ, त्याचं काय आहे ना, आमच्या हॉस्पिटलचा वर्धापन दिन आहे आणि आदर्श व्यक्ती म्हणून तुमचा तिथे सन्मान करायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला घेऊन जायला आलोय. आदर्श व्यक्तिमत्व आणि मी डॉक्टर तुमचं काय दिवस फिरले काय? ए घाबरे अय्यो सकारामा ते म्हणता येत ना तर जाऊ नये म्हणतोय मी. काय म्हणतो मी? हो मग नाही तर काय. आता एवढा मोठा मानपान सहजासहजी कुणाला मिळतोय बाई? होय 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 बरोबर बरोबर. अगं बकुळे तू म्हणती खरं, पण गावाचा सरपंच सोडला, सावकार सोडला आणि मला कस काय बरं बोलावतील कार्यक्रमाला? हो गुलाबराव पकडायचा गावला की उचलायचा. हो लगेच लगेच. गुलाबराव आहे, नारबा आहे, जाम फिल्डिंग लावलेली दिसती गड्या. यांच्या जर तावडीच गावलो का नाही टायमिंग लावून हांच्याल गाड्या. सावकार बघते बाहेर त्याला आपला डाव कळायला दिसतोय. मला नाही असं वाटतंय. त्याच्यावर लक्ष ठेवा, नाही तर ते पळून जाईल बर का. काहीतरी आयडिया केली पाहिजे आपल्याला. बरोबर कुळे तू म्हणती ती समज खरं. एखादी एवढं मानपान देतय तर कशाला त्याला उगा नाही म्हणायचं, हाय की नाही? वय 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 बरं तू एक काम कर, हा त्या समजाच आपला चहा टाक. वय टाकते की. तर मी गुरासली खाया घालून आलो. हो 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 चालले, या तुम्ही लवकर. आलो आलो लगेच आलो डॉक्टर एका मिनिटात. होय 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 काहीतरी आयडिया केली पाहिजे. बकुळीने चहा मात्र झकास केलाय बरं का. खा ग माझी बाई, खा खा खा. बाई खा. चला चला. अहो सरपंच सावकार टाक्या पळाला की खिडकीतून उडी मारून. काय म्हणतो सावकार? हाय का काट पळालं बाई मुर्दा पळाला की. चला 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 चला. पळाला तिकडे बघा, पळाला. चला सावकार चला. अरे सरपंच काय? सरपंच सरपंच पडलं. बोला की हो सरपंच. तिकडे पळाले बघा ते फाडात उसाच्या. अय्ये तिकडे दिसत की रे, हलताना दिसतंय. हो ते पाला जोराचा. दिसतंय का? गेला तो तिथून. तिकडे उसाच्या फाडात गेलाय. देतय ती बियाणं. लय त्रास दिलाय मला. अरे अरे सरपंच उठा की हो. पळा पळा धरा धरा. चांगला जरी टिवलायला आता आज करतो, गावात जातो गावात. अयो अयो आले. आईला हे काही पण माझ्यात मागवली ती का काय? अयो अयो सकाराम भाऊ पळा नाही तर तुमचं काय खरं नाही. आय आय आणि बकुळी पण त्यांच्यावरच आहे. आय 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 आय.
आहो सरपंच तुम्हाला म्हटलं होतं की नीट ध्यान द्या. आता गेलं का नाही पळून ते? अरे ते इकडे गेले बघूया खालच्या अंगाला. सावकर एक काम करा, बाबाला फोन लावा म्हणा रामभाऊला घेऊन ये. 4-5 लोक संघ असली ना बेने आवाज तेवढंच. हा चला अहो, बाबराव अयो ते रामभाऊला घेऊन ये रे, पटकन या. हो सरपंच कोंबड्या पकडते का खाली गेलाय. अरे पळाचा खरा भाऊ. सरपंच काय लागा आपल्याला सुट्टी द्यायची नाही ती. आयला मला हे कळ ना, सरपंच आहे, सावकार आहे आणि बकुळा पण आहे. आयला हे आपल्या माग काबर लागली असतील, मला तर काय कळ ना गाड्या. हे सख्या, अरे तू इथं बसलाय काय? ए यार गुलाबराव, तिला का तुला धराय सोडून माझ्या का मागे लागलीत लागा? नाही नाही, मी दारू बिरू काय पित नाही बाबा. आता तसं सोडलंय सगळं. तुला सगळी फटाकत्यात, तुला पटकन पळ, नाहीतर ती हातपाय तुला दिसत नाही का रे? चला बाबा घरी कुठं येतं. अय्यो कुठे गेले की होते? बघा बघा कुठे बघा. नाना काय बोलते बाबा? काय सकाळच्या तीच काय कळ ना का पळतोय ती. हे बघा आली आली आली, हे बघा आली. अरे, अरे. आईला ही गडी कोण आईचं लगा? आईच्या गावात काय ना माझ्या माग का लागले ते गडी? आईच्या गावात आईच्या गावात पळे. इथं जरा वाईस गारगार वाटलं. बाबा अयो सरपंच थांबा की हो. अहो सरपंच पळून पळून निघला की हो. अयो काम म्हणतो की हो मी. ओ सावकार, गाम सगळ्यांचाच निघालाय, तुमच्या एकट्याचा नाही निघाला काम. कळलं का? कळलं की हो. ऐका मी काय सांगतो ते, असं पळून ते बियाणं गावायचं नाही. आपण एक कसं झाडाखाली बसले बघा ते बियाणं लपून. दिसलं का? दिसलं का? आता ऐका मी काय म्हणतो ते सहज असं जे बियाणं ते हातात नाही यायचं. आपल्याला त्याला आयडियाने घ्यावं लागेल. बकुळे कळलं का? हा एक काम करा सावकार, बोला की होता मी. दोघं तिघ जण त्या अंगाने जा. बकुळा डॉक्टर त्या अंगाने ये, बाब्या तो मागून ये आणि मी येतो पुढून. काय त्याला कसं एवढ्यात गावलं पाहिजे, बरोबर गावून बघा ते. कळलं का? चला सावकार. चला की हो. आईला पण हे माझ्या माग का लागले तू गडी? आईला काय कळ ना, हिकडे येत का मागून येत का लगा? हाय हाय हाय, वाज बरं वाटलं इथं. सावकार, हे बियाणे धरायचं काय? अरे थांब थांब, नाही तर ते पळत पळेन बघ.
कसा घाबरला आता. सावकार आले का? सावकार धरा धरा धरा. सोडायला काय सोडा कसा पकडला कसा पकडला. सरपंच मला पकडायचं म्हणजे काय सोपं आहे वय. डोक्यातच घाल त्याच्या. पकडला का नाही बकुळे? बरा पकडला. लय वैताग दिला होता. डॉक्टर आता दारू सुटल्याशिवाय त्याला सोडू नका बघा. सरपंच अख्खा गावभर पळावलं सगळ्यांना. आता कसं गावलंय ताबडीत बियाण. सरपंच गावाला गेलो होतो होय. पकडला का नाही सावकार? अयो सरपंच बरे झाले याला पकडला. अहो याने अख्या गावाला लावला की हो. अयो चुना म्हणतो आम्ही. सावकार गावाला गेलो होतो होय. बरा पकडला लई दारू पितोय बी ना. सरपंच सावकार तुम्ही त्याला पकडायला सोडून मला पकडले. तुमचं काहीतरी चुकतंय बघा. सोडा सोडा. अरे बांध त्याला पटकन. चल बघू. गाडी कुठे थांबू नका. हे दिवस जाऊ द्या. काय सरपंच कुठे तरी पळून द्या ना. याला काय अर्थ आहे सरपंच. त्याला धाडू नका घरी. जाऊ दे गाडी. नाकात दम करून टाकला होता बियाण्याने. मग काय जा घेऊन जा. बकुळे काळजी करू नको. ये सन्मुक्ती केंद्रामध्ये धाडला आता. दारू सुटल्याशिवाय सोडत नसतील बघ ती. चला रे चला बाब्या. अहो तुम्ही कशाला त्या सरपंचांचं त्या गावातल्या माणसांचं ऐकताय. डॉक्टर मला पकडायचं म्हणजे काय सोपं आहे वय. अरे तुला मी काय करणार नाही. अगदी 5 मिनिटाचा वेळ राहिलाय. डॉक्टर काय तुमचं काय दिवस फिरले ते काय. अहो काय डोक्या बिक्या पडलाय काय तुम्ही. अहो हे कुठं चाललंय आपण. सोडा मला. सकारामा शांत बस. नाही सोडा मला सोडा. अरे सकारामा शांत बस. दवाखान्यात गेलो की नाही तुझी ट्रीटमेंट चालू करू. डॉक्टर सोडा राव. सोडा कसं आणलंय मला. अहो सोडा डॉक्टर. अहो सोडा की राव डॉक्टर काय तुम्ही लावलंय राव. याला का सोड केला का मला जाऊ दिला काय. अरे लागा सोड की मला जाऊ दिला काय. अरे सोड केला का. लागा सोड केला का मला जाऊ. अरे सोड केला का मला जाऊ दिला का. अरे लागा जाऊ दिला का. अरे सोड केला का. ए लागा सोड केला का तू लागा. अरे लागा सोड मला जाऊ दिला का. अरे थांब. सकारामा आता कशी वाटतंय. कशाला कसं वाटतंय लागा. इथं धरून आणलंय मला कसं वाटतंय काय लागा डॉक्टर. जिनू टॉर्च दे रे. धरून आणलंय लागा. डॉक्टर अरे काय डोळा घाला तर काय डॉक्टर माझं तुम्ही. जिनू हे पकड. आयला त्या सरपंचाला काय काम नाही राव. सगळं डोक्याला ताप करून ठेवलाय माझ्या राव. तुम्ही सकारामा झोपा आता. थांबे तू लागा थांबे लागा. तसं नाही करायचं. तुम्ही आता काही काळजी करू नका. अगदी तुम्हाला 2 महिन्याच्या आत व्यसन मुक्त करतो की नाही पहा. 2 महिने हे तर 2 दिवस मी घरात थांबत नाही आणि 2 महिने कुठले. बरोबर आहे सकारामा. इथे आमच्या इकडे लोक आले की सगळे असेच बोलतात. पण तू अजिबात चिंता करू नको. 2 महिन्यात तुला अगदी व्यसन मुक्त करून टाकतो की नाही बघ. डॉक्टर काय तुम्हाला याडबीड लागले काय राव.
अजिबात आता तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी अगदी व्यवस्थित ट्रीटमेंट करतो. अहो डॉक्टर, मी लय हुशार माणूस आहे डॉक्टर, मला जाऊ दे राव, तुम्ही नकाच करू. अहो सकाराम भाऊ, तुम्ही हुशार आहात म्हणूनच आमच्याकडे आलायत की नाही. मी व्यवस्थित ट्रीटमेंट करतो, तुम्ही फक्त झोपून राहा. दिनू, घे रे ते. अरे काय जनावर बिनावर आहेत काय मी? सकारामा, हे बघ, आता तू एकदम बरं होशील बघ. डॉक्टर, मी काही येडा बिडा नाही राव, मी लय हुशार माणूस आहे, तुमच्या पाया पडतो राव डॉक्टर. ती पहिल्यांदा लांब ठेवा, ती लांब ठेवा, लांब ठेवा. रे अहो गावातल्यांचं कशाला ऐकताय तुम्ही? अहो मी लय हुशार माणूस आहे राव डॉक्टर. अहो तुम्ही हुशार आहात म्हणूनच तुम्हाला इथे बोलवलंय ना. अहो डॉक्टर, मी लय हुशार माणूस आहे. आपण ट्रीटमेंट करू. मी तुम्हाला एक जादू दाखवतो, म्हणजे तुमचा विश्वास पटेल. हा, अहो मी लय हुशार माणूस आहे डॉक्टर, मी अख्ख्या गावाला पुरून उरतोय, आणि तुम्ही काय सांगताय राव? मी लय हुशार माणूस आहे. बरं ऐका ऐका, कापूस आहे का तुमच्याकडे? कापूस आहे ना, द्या कापूस द्या. कापूस दे सरांना. आपण जादूगार, आपल्याला जादू येते. बघा यो कापूस कसा आहे कापूस. हा आता बघा बघा, तुम्ही पण बघा. आहे का कापूस? आहे का? पळून नाही ना, तुम्हाला जादू दाखवतोय. थांबा जरा, ऐका तुम्ही. असं घासायचा, इकडे घासायचा, असं घासायचा, असा घासायचा, असा घासायचा. हा बघा, आता हे तुम्ही करा. या बघा धरा. आता याचे काय करायचे? तुम्ही घासा जरा, वेगळे घासून बघा जरा अंगाला. असं चोळा, इकडे तिकडे, इकडे तिकडे चोळा. चोळा, अजून चोळा. आता इकडे घाला, इथे. त्याची मला सवय नाही रे. हा चोळा तुम्ही. बघा आता कशी जादू होती. हा बघा. हा आता बघा. हा दाखवा. हा आता असा जवळ घ्या, जवळ घ्या जवळ घ्या. हा फुका दे, फुका जोरात फुका. असं हा जोरात. कशाय जादू, कशाय जादू. अरे सखारामा, दिनू, साहेबांना सन्मानाने सोड. आपल्याला धरून ठेवायचं काय सोपं आहे? सकाराम घोटाळे म्हणतात आपल्याला. खटक्या बोट आणि जाग्यावर पलटी. अरे रे, कसलं रे पेशंट बाबा. ते थंडी तापाचं बरं होतं, बघीच या व्यसन मुक्तीच्या नादात पडून. अरे रे, तेवढं माझं नांगणाचं बघा. काय कामाचा नाही वरटा तू. 50 पुरी वगैरे 4 वर्षात तुला एक शिमडी पुरी पास केली ना तुला. त्याच्यात मला कोण नाही पसंत करत, त्याच्यात माझी काय चुकी. मग हा असाच बिन लागण्याचा. वरुटा आहे नुसता वरुटा. काम कर जरा, काय कामाचं नाही. पाहुणे, आला का एखादा वडापाव द्या की खायला. हो पाहुणे, अहो तुमचं मन लय मोठं आहे बघा. मोठं मन बिन काय नाही. पैसे आहेत काय? सकाळ सकाळी भावनेची टायमाला नाट नका लावू. आला काय भांगार बिंगार वाटलू काय? अहो पोत्यानं पैसा आहे आपल्याकडे. अहो घोटाळेवाडीचा 22 सरपंच आपण. सकाराम घोटाळे म्हणतात आपल्याला. सकाराम घोटाळे म्हणजे काय सोप्पा आहे वय? होय पाहुणं तसं नाही. मला वाटलं. तुला काय वाटलं? पैसे नाही तुझ्या माझ्याकडे? अरे बाबा, तुझ्या नारसाळाला लग्नाबद्दल बोलत होता का नाही? तेव्हा म्हणलं, अरे एवढं कोण कोणासाठी कर्तव्य तेव्हा? तू तुझ्या कामगाराला एवढ्या तळमळीनं पोरगी बघतोय म्हणून म्हणलं, दुसरं काय नाही. ए बाबा, अरे गडी नाही, पोरग आहे माझं पोरग. अयो आला का असं आहे? आयला तोंड बघून तर वाटत नाही तुमचं पोरग आहे म्हणून. काय म्हणलं? काय ना मी काय म्हणलं पाहुणं, तुम्ही याचं लगीन जमावताय ना म्हणून म्हणलं आपलं. हा ना राव, 50 पुरी पाहिजे त्याला. एक पुरी ह्याला पास केला. काही बिन लागणार राहतो का काय कळा नाही बघा. नाही अहो सकाराम घोटाळे असल्यावर कसा राहील तुमचा पोरगा बिन लग्नाचा? तुम्ही काय बी काळजी करू नका बघा. आपण लग्न जमावलं तर ह्याचं काय सांगता? जमावलं तुम्ही तर करू की फुल पोशाख तुम्हाला. काय पाहुणे, केली का गंमत आता? अहो नुसत्या पोशाखाव बघतोय तेव्हा.
मग काय करावं लागेल? या बघा पाहुणे, अख्खे 10,000 रुपये द्यायला लागतील बघा. हा लग्न जमत असल्यावर मग काय देऊ की 10 तर 10? चालतंय की मग काय अडचण आहे दावा. ओ चांगली मुलगी बघा मला. अच्छा, अरे काय बन्या, तुझं लगीन जमतय नशीब समज. हा पाहुणे बघा, तुम्ही काय बी काळजी करू नका. ह्याच्यासाठी की नाही, 1 नंबर पोरगी बघतो बघा. चालतंय की? हा, आणि ती पण की नाही एकदम चांगल्या घरातली बघा. फक्त मी सांगतोय की नाही तसं करायचं. एक काम करा, तिकडे या बघा. उद्या येताना एकदम टकाटक मध्ये याचं बरं का. चालतंय की? चांगली गाडी घेऊन या. हा, एक 2-4 माणसं आणा जरा कळती काय. हा, मी काय म्हणतोय. ठीक आहे. हा, उग तिथं काय तरी गोटाळ नको. बघा पाहुणे, उद्या सकाळी 11 वाजता या बरोबर. हो, तुम्ही काय काळजी करू नका, 9 वाजता येतो. तर अरे मला काय 9 वाजता काय मला आंघोळ घाला येतो का तू? आज तू का बस बाबा. हा, पाहुणे पोराला सांगा जरा. हा, वय निघून चालले. ऐका, त्याला जरा सांगा तिथं गेल्यावर पुढं पुढं करू नको म्हणाव. काय तर उगा आपलं भांडे फुटायचं आणि दुसरं काय तर. आहे बरोबर आहे. हा, शिव का पाहुणे, शिव सकाराम घोटाळे भेटलाय म्हणजे तुमच्या पोराचं लगीन ठरलं म्हणून समजा. वा चालतंय. ठीक आहे. बर, निघू का मी आता? ओके. तेवढं 10,000 तेवढं डोक्यात ठेवा. हा, चला. उद्या अजिबात गडबड करू नको, गोंधळ घालू नको. नाही नटून गप जायचं, गप यायचं. हो चालते. जा तू तुझं काम बघ, जा बघू तुला पोरगी. वडापाव तर काय खाया घातलाच नाही आपल्याला. जाऊ द्या, 10,000 तरी बकरी पडलं ना आपल्याला. जाऊ द्या, आता उद्या तेवढं काय करू, 10,000 तेवढं मोकळं करून घेऊ. सरपंचाला चांगला दाखवू हिंगा. यायला मायला ह्याच्या आईला मला व्यसन मुक्ती केंद्रात पाठवते. त्याला तर आता उद्या बघतो तुझ्या सरपंचाला. राहिले थोडी पण याच्यातच लय गोडी. ए पे थोडी तर मारल घरची घोडी. चल कुठं? चल जरा मला सरपंचाच्या वाड्यावर सोड. चल, काय सरपंच वाढ? माझं महत्वाचं काम आहे तिथं. चल जरा, चल 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 लागा, चल. माझं काय चाललंय इथं? मग तुझं चाललंय गेला का? अरे चल लागा, उठला का काय दोस्त आहेस का? उठला का? चल 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 चल, बस सायकल येऊ. चल लागा, हार बीर लावलाय लागा, जोरात आहे लागा. जाने माझे जरा बस. चल सरपंचाकडे सोड. बस लागा, हळू बस गेला का? अरे हळू लागा सरपंच. नीट बस लागा. हळू लागा. अरे हळू हळू नीट बस लागा. तू फक्त मला सरपंचाच्या घरी सोड. त्याची उद्या वरात आहे, वरात. चल लवकर. नीट बस लागा तू. अरे बाबा व्यवस्थित जाऊ दिला का? जाऊ दिलं कर मला सरपंचाला भेटायचंय. अरे मी तुला देतोय ना, तू काय बस ना. चल बाबा लवकर. बाबूराव, ए बाब्या, अरे बाब्या कुठं उलटलं काय माहिती बा. आमच्या मालकीनबाई पण नाही घरात. त्या बाब्याला अख्खं गाव हिंडायला टाइम आहे. गुराळाचा हिशोब लिहायचं म्हणलं तर नाकी नऊ येतं ह्याच्या, नाही का? अरे हो 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 हो, अरे हो, अरे हो अरे हो. अरे लागा, काय सायकल चालली होती लागा. हा, काय झालं? काय झालं म्हणजे? हे बघ, एवढ्या लांब तुम्हाला आणून सोडलास. हा 10 रुपये दे. कसला पैसे? 5 तरी दिला का? तू मला आणलाय का मी तुला आणलंय? कान राहण होत आता चल तू निघ. आपण काय कमी आहे रे? अवघडे अवघडे. अरे सकाराम घोटाळे म्हणतात आपल्याला. खटक्याव बोट, जाग्याव पलटी. चालले
थांबा थांबा पळू नका सरपंच थांबा अहो ऐकून तरी घ्या की अहो सरपंच अहो पळू नका अहो सरपंच सरपंच पळू नका अहो थांबा पळू नका अहो पळू नका तर अहो पळू नका सरपंच अहो सरपंच पळू नका अहो थांबा थांबा ऐकून घ्या लांबून बोल अहो ऐकून घ्या सरपंच थांबा मी भांडा आलो नाही अहो मी भांडा आलो नाही थांबा जा चल बी चला टेक बी टेक येईल ह्या वयात कशाला एवढं पाहताय मग काय करू अहो भांडाय आलो नाही सरपंच मी तुम्हाला सांगाय आलोय काय तुम्ही बसा बसा इथं तुम्ही बसा अहो बसा सरपंच बसा इथं अंगाच सरपंच अहो एवढं पळताय कशाला कुत्र मागे लागले का अहो ह्या वयात अटॅक बिटॅक येईल काय कळतंय का नाही तुम्हाला होय सख्या हा तू बरं आहे ना व हो आणि तू एवढं लवकर कसं काय आला मुक्ती केंद्रामधून अहो तीच तर सांगाय आलोय ना तुम्हाला सरपंच अहो तिकडे डॉक्टर एक नंबर होता बघा काय बोलत हा अहो एका दिवसात दारू सोडवली ना माझी खरं काय मग आता तुम्हाला काय खरं वाटत नाही का हा नाही नाही तुम्हाला खरं वाटत नाही का ही बघा वास घ्या अय सरपंच आयला का गेला काय सरपंच तुम्ही अय सरपंच सरपंच काय गेला बिला का काय सुटली दारू सुटली वा वा आहे का नाही खरं आता शहाण्या पोरासारखं वागायचं बरं का सगळ्या पण सगळ्या तुला एक सांगू का हा माहित काय पण चुकी नाही बघ बर हा तुझी बायको आली होती बघ माझ्याकडे अरे ते व्यसन मुक्ती केंद्राबद्दल बोलण्यासाठी आली होती तिचं जाऊ द्या मरू द्या सरपंच बर हा तुम्ही त्या दिवशी सावकारावर फोनवर बोलत होता का नाही तेच आपलं सावकाराच्या पुरीला स्थळाबद्दल काहीतरी नाही का मग तीच तर काम करून आलोय मी येताना पोरगा बघून आलो तिच्यासाठी सावकाराच्या पुरीला हा चल हा आणि तू बघितलंय मग तर काय पोरगा एक नंबर आहे बघा बाहेरच्या देशात PhD कंपनीत चांगल्या हुद्द्यावर आहे पोरग काय सांगतो खरी काय अहो खरं सांगतोय सरपंच तुम्हाला काय खोटं वाटतंय का हा अहो पोरगा एक नंबर आहे बघा एक नंबर पैसा कमावतोय बघा तुम्ही काय काळजी करू नका बघा हा सगळ्या हे मात्र तू एकदम बेस्ट काम केलं बघ तुम्ही आता एक काम करा सरपंच सावकाराला फोन करून सांगा पाहुणे बराबर उद्या 11 वाजता येणार आहे ती बघा उद्या म्हणतो जमन उद्या सकाळीच आपला बघा बघीचा कार्यक्रम उरकून टाकू कस काय आणि मग अहो सकाराम घोटाळे म्हणजे कसं काय अहो काटक्या बोट आणि जाग्यावर पलटी हे मात्र एकदम बरोबर बोला तू आता काय करू उद्याच पुरीचं लगीन जमवून टाकू हा देऊ वाजवून बार सख्या हे मात्र एकदम बेस्ट काम केलं मग अहो सरपंच अहो सकाराम घोटाळे म्हणजे काय सोप्पा आहे वय बर निघू का आता तुझा तुम्ही सावकाराला फोन करतो तेवढं तुम्ही काम करा फोन करून सांगा हो ओके ये तू ये चला एवढं कसं काय सुधारलंय ना ते महत्वाचं आहे सावकाराला फोन लावतो सख्याने हे मात्र एकदम बेस्ट काम केलं बघा ह्याच्या तर माईला ह्या सरपंचाच्या मला या सण मुक्ती केंद्रात पाठवतो हो ह्याचा ना माझच मोडतो सकाराम घोटाळे म्हणतात आपल्याला खटक्यावर बोट जाग्यावर पलटी तिकडं करून टाकलाय सख्यानं घोटाळा तिकडं करून टाकलाय सख्यानं घोटाळा घोटाळा झालाय घोटाळा सख्यानं केलाय घोटाळा झालाय घोटाळा या सख्यानं केलाय घोटाळा अरे सगळ्या बास कर बाबा बास कर पाया पडू का तुझ्या आता